5 HP पासून ते 50 HP पर्यंत आपल्या मशिनरी अवेलेबल आहे. 50 किलो पासून तर 2000 kg पर्यंत आपण मशिनरी प्रोव्हाइड करतो कस्टमर्सला. मशीनची कॅपॅसिटी सर आपली 50 kg पासून स्टार्टिंग आहे. 50 kg पासून तर तुम्हाला 2000 kg पर्यंत आपण सेटअप बनवून देतो. क्लार्निंगो मशीन आपल्याला बनवून देते. 30 ते 40,000 सर आपण आरामात याच्यामधनं उत्पन्न काढू शकतो. 30 ते 40,000 तुम्ही नेहमी आकडा आहे, लोक 1 लाख पण काढू शकतात त्याच्यामधनं. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमाल परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत बघत असाल तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांच्याकडे क्लार्निंगो जी कंपनी आहे त्यांच्याकडे त्याची डीलरशिप आहे. ह्या कंपनीकडे 200 ते 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या मशीन्स ते मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण देशामध्ये ते सप्लाय करतात. तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे, जे आपण पॅकिंगचे जे पेटा असतात त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, नाचणीचं जे पीठ असेल, असे विविध प्रकारचे जे पीठ असतात त्या पीठ तुम्ही ह्या मशीनमध्ये बनवून खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, व्यवसाय म्हटलं की प्रॉफिट असतं. हा व्यवसाय चालू करून तुम्ही महिन्याला 1 ते 1.5 लाखाच्या गुंतवणुकीत कमीत कमी 30 ते 40,000 किंवा 50,000 तुम्ही आरामात कमवू शकता. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे की पीठ दळून मार्केटमध्ये विकण्याचा व्यवसाय कशा प्रकारे चालतो, त्यामध्ये किती गुंतवणूक असते, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असते. जर तुम्हाला मशीन्स बाय करायचे असेल तर तुम्हाला या कुठं भेटतील, त्याची काय प्रोसेस असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर काही सबसिडीज, लोन्स वगैरे अवेलेबल आहेत का, याविषयी तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन ह्या 10 मिनिटांमध्ये भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी आग्रहाची विनंती आहे. चला तर मग पाहूया. सर, उद्योगमाल परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव ओमकार वळसे पाटील, हे भवानी मशीनचं सर्व. तर आपली कंपनी कातरनरे रोडला आंबेगाव दळवीनगरमध्ये आहे. आपलं ऑफिस आहे इथं. आपल्याकडे क्लार्निंगो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची ॲथोराइज डीलरशिप आहे ऑल महाराष्ट्र. माझं पुण्यामध्ये ऑफिस लोकेटेड आहे. सर, आपल्या पाठीमागे ज्या मशीन दिसत आहे त्या मशीन कशाच्या आहेत? आता माझ्या मागे दिसते तुम्हाला मशीन, ही पिठाची गिरणी आहे. तर ही क्लार्निंगो मशीनची अशी फॅसिलिटी आहे जी 0 मेंटेनन्स, लो मेंटेनन्स मशीन आहे. या मशीनला काहीच मेंटेनन्स नाही. आपली जी मशीन आहे प्रॉपर 3 चेंबर मशीन आहे. आणि बाकी जे अजून क्लार्निंगोचं तुम्ही बघितलं, 5 HP पासून ते 50 HP पर्यंत आपल्या मशिनरी अवेलेबल आहे. 50 किलो पासून तर 2000 kg पर्यंत आपण मशिनरी प्रोव्हाइड करतो कस्टमर्सला. मसाला मशीन असेल, पिठाची गिरणी वगैरे असेल, त्या मशीनमध्ये आपली मशीन डील करते, कंपनी डील करते. सर, जी ही मशीन आहे आपल्या पाठीमागे, या मशीन मध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवू शकतो किंवा ग्राइंडिंग करू शकतो? ही जी आपली क्लार्निंगोची पिठाची गिरणी, ह्याच्यामध्ये आपण गहू, बाजरी, ज्वारी, बेसन, नाचणी वगैरे याचे जे पिठाचे पदार्थ आपण सगळं करू शकतो. या मका भरडा सुद्धा आपण या मशीन मध्ये करू शकतो. यामध्ये टोटल आपल्याला 12 जाळ्या येतात. त्या जाळी तुम्ही चेंज केली की जसं तुम्हाला ग्राइंडिंग पाहिजे, फाईन पाहिजे, जाड पाहिजे, जसं तुम्हाला सेट करता येतं. जाळी चेंज करायची प्रोसेस पण एकदम इझी आहे. इझी टू हँडल मशीन आहे. आपली मशीन लेडीज सुद्धा यूज करू शकतात, किंवा कोण वयस्कर जरी कोण आहेत चक्कीचे ऑपरेटर, किंवा ह्याला काय स्पेशली तुम्हाला स्किल ऑपरेटर पाहिजे अशी काय याची तुम्हाला गरज नाहीये. सर, मला सांगा मशीनची कॅपॅसिटी किती आहे? मशीनची कॅपॅसिटी सर आपली 50 kg पासून स्टार्टिंग आहे. 50 kg पासून तर तुम्हाला 2000 kg पर्यंत आपण सेटअप बनवून देतो. क्लार्निंगो मशीन आपल्याला बनवून देते. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, एखादा व्यवसाय करायचा असेल ना, त्यासाठी जागेचा खूप मोठा इश्यू असतो की जागा किती लागते व्यवसायासाठी. आपली जी 5 HP मशीन येते, तुम्ही 8x8च्या खोलीमध्ये पण तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. कुठं पण तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. या मशीनला फाउंडेशनची वगैरे गरज नाही की तुम्हाला स्पेशली ती जागाच पाहिजे, कोबा पाहिजे, मग फाउंडेशन करायचे, अशी काहीच तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही कुठं पण ही मशीन इन्स्टॉल करू शकता. आणि सर, लाईटला हे मशीन चालवण्यासाठी वीज किती लागते, कशी लागते? सर, 5 HP चे जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, 5 HP तुम्हाला 4 युनिटच्या आसपास, 3.5 ते 4 युनिट पर आवर तुम्हाला लाईट कंझम्पशन घेते. ते पण मशीन आणि सायक्लोन दोन्ही इन्क्लूड. मशीनवरती पीठ दळण्याची सर्व प्रोसेस कशा प्रकारे चालते? आपले जे मशीन आहे क्लार्निंगोचं, आपलं 3 चेंबर मशीन आहे. आपल्या मशीनला वरती हॉपर येतो. हॉपरमध्ये आपलं पहिलं ग्राइंडिंग होतं. हॉपरमधनं मटेरियल चेंबरमध्ये येतं. चेंबरमध्ये आपलं मटेरियल ग्राइंडिंग होतं. 3 चेंबर आपली ग्राइंडिंग प्रोसेस आहे. त्यानंतर आपलं सायक्लोन येतं. सायक्लोन सिस्टीम जे दिलेलं आहे, सायक्लोन सिस्टीम मध्ये मटेरियल आपलं येतं. तिकडनं आल्यानंतर इथं पूर्णपैकी थंड होऊन आपलं एका पॉईंटला खाली पडतं. ते ह्याच्यामध्ये याचे फायदे असे आहेत की ज्याची डस्टिंग वगैरे जी होती, म्हणजे आपले जे पिठाच्या गिरणीमध्ये जुने डस्टिंग वगैरे व्हायचे, त्यामुळे डस्टिंगचे वगैरे चान्सेस होत नाही. कुठंच अजिबात डस्टिंग होत नाही. माणसाचे कपडे वगैरे खराब होत नाही. एकदम प्रॉपर यूज राहतो याचा. आपण एखादं समजा पीठ याच्यामधून दळलं आणि पॅकिंग करून समजा मार्केटमध्ये आपल्याला विकायचं आहे, हो, डायरेक्ट ह्याला तुम्हाला काही प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ग्राइंडिंग केलं, मिलिंग केलं की डायरेक्ट पॅकिंग करून तुम्ही करू शकता. 1 किलो, 5 किलो, 2 किलो, ते ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट तुम्ही करू शकता.
मला हे सांगा, ज्यावेळेस आपण एखादा प्रोडक्ट याच्यावर ग्राइंडिंग केलं म्हणजे पीठ वगैरे दळलं, पॅकिंग केलं, तर ते मार्केटमध्ये विकेपर्यंत त्याचे किती दिवस टिकू शकतं ते? सर साधारण 3 महिने जर त्याची हे असती, त्याला एक्सपायरी असती, 3 महिने जर आपण यूज करू शकतो. सर्वप्रथम मला सर सांगा, काय होतं मशीन म्हटलं ना तर मेंटेनन्स वगैरे खूप इश्यू असतात. नंतर एकदा मशीन देतात लोक आणि नंतर मेंटेनन्सचा खूप इश्यू होतो. तर समजा एखाद्याने ही मशीन घेतली तर मेंटेनन्सची किंवा सर्व्हिसची कशी व्यवस्था आहे? क्लार्निको कंपनीचे सुद्धा इंजिनियर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 इंजिनियर फिरत असतात. त्यांचे सुद्धा इंजिनियर आहे. जो इंजिनियर तुमच्या एरियाच्या नुसार जवळ असेल त्या इंजिनियर तुम्हाला 2 दिवसात तुमच्यापाशी इंजिनियर येईल. 2 दिवस पण नाही, तुम्हाला जेवढं लवकर देता येईल तेवढं आम्ही लवकर सर्व्हिस देऊ याच्याबद्दल. सर एखाद्याला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल, पीठ दळून मार्केटमध्ये विकायचे असतील, तर साधारण त्यांना किती गुंतवणूक लागू शकते? कॅपॅसिटीनुसार आहे अवलंबून. तुम्ही 1 लाखाची गुंतवणूक करून सुद्धा हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. समजा सर आता तुम्ही सांगितलं की 1 ते 1.5 लाखामध्ये हा व्यवसाय आपण चालू करू शकतो कमी कॅपॅसिटीच्या मशीन घेऊन. मला सांगा, ह्या मशीन समजा 1 ते 1.5 लाख रुपये गुंतवले आपण, तर त्या 1.5 लाखाच्या गुंतवणुकीत आपण महिन्याकाठी सरासरी किती उत्पन्न जनरेट करू शकतो? 30 ते 40 सर आपण आरामात याच्यामधनं उत्पन्न काढू शकतो. 30 ते 40 तर मिनिमम आकडा आहे. लोक 1 लाख पण काढू शकतात त्याच्यामधून. सर आता जे आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम युवक बघत असतील, महिला बघत असतील किंवा जे प्रौढ व्यक्ती बघत असतील, तर त्यांच्यापैकी जर एखाद्याला मशीन बाय करायची असेल तर त्याची काय प्रोसेस आहे? तर तुम्हाला जर ही मशीन बाय करायची असेल, तुम्ही डायरेक्ट क्लार्निको कंपनीमध्ये सुद्धा इन्क्वायरी टाकू शकता किंवा भवानी मशीन जे आपलं फर्म आहे यामध्ये पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. पुण्याच्या जवळपास असेल तुम्ही इथे येऊन सुद्धा मशीन घेऊन जाऊ शकता. आपल्याकडे मशीन स्टॉकमध्ये अवेलेबल असते. आणि प्राइसिंग मध्ये जर बघायचं म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट कंपनीमध्ये जरी कॉन्टॅक्ट केलं तरी सेम प्राइस राहणार आहे. आपल्याकडे जरी कॉन्टॅक्ट केलं तरी सेम प्राइस राहणार. सर समजा एखाद्याला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर गव्हर्नमेंटच्या काही सबसिडीज आणि जर तुमच्याकडे लोन फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे का? सर आपल्याकडे पूर्ण लोन टीम आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये तुम्ही फायनान्स पण करू शकता. बँकेचं लोन पण तुम्हाला याच्यामध्ये पीएमएफपी स्कीम, सीएमजीपी स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 35 ते 50% सबसिडी या मशीन मध्ये तुम्हाला भेटू शकते. सर आज मार्केटमध्ये आम्ही फिरत असतो, भरपूर सारे लोकांना नवीन नवीन भेटतो, नवीन नवीन उद्योजकांना भेटतो. पण आज तुम्ही ह्या वयामध्ये जे काम करतायत, एवढ्या कमी वयामध्ये, तर मला हे सांगा, ह्या कंपनी सोबत तुम्ही कसे उतरले आणि जी मशीन आहे तर बाकीचे बी मशीन आहेत का आपल्याकडे? नाही, जसं की आता गेले 1 वर्ष झाले मी या कंपनीमध्ये जोडलेलो. या कंपनीमध्ये माझं काम चालू आहे. पण ह्या कंपनीच्या मध्ये जोडायचे कारण हेच आहे की आपले जे मशीन आहे ते 3 चेंबर आहे. ऑल मार्केटमध्ये हे मशीन कोणाकडेच अवेलेबल नाही आणि खूप चांगले चांगले कस्टमर या मशीन मध्ये जोडलेले आहेत. सर्व मशीन मेड इन इंडिया आहेत का सर? सर पूर्ण मशीन मेड इन इंडिया आहे. सगळे पार्ट्स, मोटर वगैरे सगळं मेड इन इंडिया आहे. जे आपली जी मशीन आहे ह्या मशीनवर ते आपण प्रोडक्ट जे बनवतोय, पीठ वगैरे असतील, त्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते? प्रोसेस सर पहिलं तर आपल्या मशीन येतं, वरती हॉपर येतं. हॉपरमधनं आपलं मटेरियल ग्राइंडर चेंबरमध्ये इन होतं. चेंबरमध्ये आपलं 3 चेंबरमध्ये ग्राइंडिंग होऊन आपलं सायक्लोनमध्ये येतं. सायक्लोनचं काम हे आहे की आपलं जे पीठ गरम होतं चेंबरमध्ये, पीठ गरम झाल्यानंतर ते पूर्ण थंड होऊन बाहेर आपलं आउटपुट यायला पाहिजे, हे ते काम करतं. याच्यामध्ये पीठ येऊन आपलं पूर्ण एका पॉईंटला खाली पडतं. जे पिठाची गिरणीमध्ये डस्टिंग वगैरे जे होत होतं, म्हणजे आपण जर बघताय कुठले पण आपल्या लोकल पिठाची गिरणी बघताय, तिथं जे डस्टिंग होत होतं, माणसाचे कपडे खराब होत होते, पीठ उडत होतं, तिथं लॉस जास्त होत होता. ह्या मशीन मध्ये आपलं पीठ उडायचे चान्सेस अजिबात नाही. अजिबात डस्टिंग होणार नाही किंवा जो ऑपरेटर आहे त्याचे पण कपडे खराब व्हायचे चान्सेस नाहीत. आणि ऑपरेटर पण तुम्हाला या मशीनसाठी इझिली भेटतात. लेडीज पण तुम्ही याच्यामध्ये लेडीज पण मशीन चालवू शकतात. सर महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल? महाराष्ट्रातल्या युवकांना मला एकच संदेश देऊशी वाटेल की आपण ही मशीन, ह्या मशीनचा बिझनेस आपण कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा चालू करू शकता. आणि दुसरे ठिकाणी काम करण्यापेक्षा आपण स्वतःचे मालक तुम्ही ह्या मशीन मध्ये जोडून होऊ शकता. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना पीठ दळण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे आणि तुम्ही हा व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर एक तुम्ही गोष्टही शिकला असाल. सरकडे बघत असाल तुम्ही, मेकॅनिकल इंजिनियर आहे ते, आणि त्यांनी ह्या कंपनीची डीलरशिप घेतली आहे. ही कंपनीची डीलरशिपच घेतली आहे त्यांनी, पण त्याचबरोबर सरांची स्वतःची कंपनी आहे भवानी इंटरप्राइजेस. त्यांच्याही कंपनीमध्ये विविध प्रकारच्या मशीन्स असतात. तुम्हाला ह्या मशीन्स घ्यायच्या असेल तरी संपर्क करा आणि दुसऱ्या मशीनही लागत असतील तुम्हाला तरी सरांकडे अवेलेबल आहेत. सरांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि या कंपनीच्याही कार्निगो या कंपनीच्याही मशीन्स तुम्हाला बाय करायच्या असतील, हा व्यवसाय चालू करायचा असेल, लोन सुविधेबद्दल, लोनबद्दल किंवा सबसिडीजबद्दल ही माहिती पाहिजे असेल तरी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि त्या व्यतिरिक्त ही अजूनची काय माहिती पाहिजे असेल वेगवेगळ्या व्यवसायांची, उद्योग मार्गचा नंबर दिलेला आहे. उद्योग मार्गचा नंबर 24 आवर चालू असतो. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवर पाहिजे, आपण तो नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.